नमस्कार, मैं हूं आपके साथ आरती सिंह आजाद और डालते हैं नजर खास खबर की ओर। अकोला लोकसभा कांग्रेस के प्रत्याशी डॉक्टर अभय पाटिल ने 4 मार्च को अपनी उम्मीदवारी दाखिल कर दी है। नाना पटोले ने आज अकोला में डॉक्टर अभय पाटिल की उम्मीदवारी दाखिल करने आए थे। इसके बाद स्वराज भवन में एक बैठक का आयोजन किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, उभाटा शिवसेना के पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। विधायक अमूल मिटकरी की प्रतिक्रिया पर पार्टी ने जीत का दावा किया है। विधायक मिटकरी ने संभावना जताई है कि अकोला से कांग्रेस उम्मीदवार को अपना आवेदन वापस लेने में शर्मिंदगी का सामना करना पड़ सकता है। नाना शरद पवारांनी अकोल्याच्या जागेबद्दल काँग्रेसशी चर्चा करू असं म्हटलं, काही चर्चा झाली? कुठलीही चर्चा झालेली नाही। काल पण मी बसलो, पण मी आज अकोल्यात येऊन मी प्रस्ताव दिलेला आहे। त्यामुळे आमच्या जागेवर आम्ही निर्णय करू आणि मी आज प्रस्ताव दिलेला आहे। त्याच्यामुळे आजचा प्रस्ताव आपण जाहीरपणे ऐकलेला आहे। काँग्रेस वंचितने अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना आम्ही त्यांना संधी दिलेली आहे। अनेक ठिकाणी काय, अनेक ठिकाणी कुठं ते नागपूरचं काय दिलेलं आहे ते वेळ मी सांगितलं आहे। माझ्याजवळ सगळी बारूद आहे, योग्य वेळ मांडू। पण आजही आम्ही आमची संधी तुम्हाला दिलेली आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे, अकोल्यात येऊन आव्हान केलेलं आहे आणि मी अजूनही दोस्तीचा हात पुढे ठेवलेला आहे हे मी जाहीरपणे सांगितलं। मांडलेली आहे आणि जर त्यांनी अकोल्यासाठी जागा मागितली, मी काय करायचा मार्ग माझ्याजवळ आहे, मी निर्णय घेणार। मी सांगितलं, ते म्हणले ना मला कालपर्यंत अधिकार नाही आहेत। मी अधिकार कसे आहेत मी सांगतो ना, मी त्यांना सांगितलं, मी दिलं ना खुलं आव्हान। त्यांनी सांगावं त्यांची तयारी। मतविभाजन होऊ नये ही काळजी आम्ही घेतोय। आम्हाला स्वातंत्र्य हे काँग्रेसने मिळवून दिलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांना संविधानिक संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे। ते संविधान वाचवणं आणि लोकशाही वाचवणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे। त्यामुळे मी आज अकोल्यात येऊन त्यांना पुन्हा दोस्तीचा हात पुढे केलेला आहे। त्यांनी प्रस्ताव द्यावा 2 जागेचा, मी काँग्रेसकडून आमचा तयारी आहे। अकोल्यातून काँग्रेस माघार घेईल, मी कुठून घ्यायची ते त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्याच्यानंतर चर्चा करू। कारण त्यांनी ऑलरेडी अर्ज भरलेला आहे। ऑलरेडी असेल तर त्यांच्या मनात काय आहे ते तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला सांगा। नाना भाऊ, एवढा राग नाना भाऊंचा काय प्रकाश आंबेडकरांना, नाना पटोलेंचा एवढा राग काय त्यांच्या मनात? माझ्याबद्दलचा राग अजून कळलेला नाही त्यांना। काय करतात ते मला, त्यांचे खालचे लोकसुद्धा माझ्याबद्दलचं फार अपशब्द बोलतात। मी पण वंचित आहे, त्यांनी माझ्याबद्दलचा राग व्यक्त करावा आणि असं मलाही कळलं नाही अजूनपर्यंत। तरीसुद्धा मी माझ्या अपमानापेक्षा मला माझ्या देशाचं संविधान आणि लोकशाही महत्त्वाची आहे। त्यासाठी माझा अपमान मी गिळायला तयार आहो, पण अजूनही दोस्तीचा हात आम्ही पुढे ठेवला। नाना भाऊ, एक प्रश्न विचारतो, तुम्ही नागपूरच्या दादा आज उमेदवारी अर्ज भरला, जे आव्हान आहे त्या आव्हानाचं कसं पाहता? नाही, आव्हान तर स्वीकारलं, त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि निश्चितच आज जी इथं महाविकास आघाडीची परिस्थिती आहे ती एकदमच चांगली आहे। म्हणजे आज काँग्रेसचे परंपरागत 270 ते 3 लाख मतं आहेत, शिवसेने 40 लाख आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 80,000 मतं आहेत। तर त्याच्यानंतर व्यक्तिगत जे काही इतकं 30 वर्षाचं इथं मी समाजासाठी देय केलेलं आहे आणि समाजाचं माझ्यावरचं प्रेम सगळ्या समाजाला घेऊन चालणारा हे, त्याच्यामुळे जवळपास यावेळेस आम्ही विजयश्री खेचून आणू असं मला वाटतंय। प्रकाश आंबेडकरांची ताकद आणि 20 वर्षाचा भाजपचा इथला जो गड आहे, या 2 आव्हानांना कसा सामना करतात? जर मागच्या 10 इलेक्शनचा 11 इलेक्शनचा जर तुम्ही आलेख जर घेतला तर माननीय बाळासाहेब आंबेडकर 2.5-3च्या वर गेलेले नाहीत। ते जेव्हाही निवडून आलेले आहेत तेव्हा काँग्रेस सोबत होती, तेव्हाच ते निवडून आलेले आहेत। बीजेपी जी आलेली आहे तिला मागच्या वेळेस 5,44,000 मतं होते बीजेपीला, तर त्याच्यात 2,40,000 मतं ही शिवसेनेचीच होती। तर त्यांची ताकद फक्त जवळपास 2-2.25ची आहे। तर मला नाही वाटत की ते हे शिवसेनेचे मतं कटल्यावर, तर मला नाही वाटत की ते कुठं लढतीत पण येतील असं मला वाटत नाही आहे। जनतेचा रोष 25 वर्षापासून जिल्ह्यामध्ये काही विकास नाही, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या
तर मला वाटते दोन्ही उमेदवारांना इतकं सोपं नाही आहे. ही लढाईमध्ये रणांगणामध्ये टिकणं इतकं सोपं नाही आहे. कांग्रेस पाठिंबा देणार असल्याची चर्चा घडवत काही लोकांना. फिलहाल इतना ही. खबरों का सिलसिला लगातार जारी है. नमस्कार.